दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र गीताचे हे सूर सह्याद्रीच्या कड्या कपारीत जेव्हा घुमतात तेव्हा अंगामध्ये बळ निर्माण होतं. 12 हत्तीचं बळ आपल्या बाहूमध्ये येतं. रक्त सळसळायला लागतं. पण जेव्हा आताचं राजकारण आपण पाहतो त्यावेळी हे कमवलेलं सगळं बळ एका क्षणात नाहीसं होतं आणि सगळं संपलंय असं वाटतं. कारण राजकारणात जे चाललं आहे ते जर पाहिलं तर आता महाराष्ट्राचे तख्त दिल्लीश्वरांना राखण्याची गरज निर्माण झालेली आहे. महाराष्ट्राचं तख्त सुद्धा महाराष्ट्रातील लोकांना आणि महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना सांभाळता येत नाही. ही अलीकडच्या काळातली सर्वच पक्षात कमी अधिक फरकानं असलेली फॅक्ट आहे. मी तुम्हाला उदाहरण सांगतो मित्रांनो. सध्या उद्धव ठाकरे गटाकडे ज्या पद्धतीनं त्या पक्षाची वाताहत केली जाते आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांची जी चुका आहे त्याच्यावर पण मी विषय म्हणजे बोलणार आहे. पण ज्या पद्धतीनं सत्ताधाऱ्यांकडून त्यांची वाताहत केली जाते, त्यांची कोंडी करण्याचा जो प्रयत्न केला जातोय ते पाहता उद्धव ठाकरे गटाला भविष्यात स्वतः जर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षामध्ये राहायचं असेल तर त्यांना बाहेर पडणं गरजेचं आहे. त्याशिवाय त्यांचा पक्ष वाढणं, त्यांच्या पक्षाला पुन्हा चांगले दिवस येणं हे शक्य आहे. मित्रांनो, आज याच विषयावर आपण बोलणार आहोत, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पाहायला विसरू नका. मित्रांनो नमस्कार, तुम्ही पाहताय विचारमोती. मित्रहो, राजकारण ही एक स्पर्धा असते आणि त्या राजकारणात जो पडतो त्याच्यासमोर कोणीही असो, त्याच्या घरातला असो, बाहेरचा असो, चांगला मित्र असो, वाईट मित्र असो की कोणी असो, त्या प्रत्येकाला मागे सरून पुढे जाण्यासाठी स्पर्धा असते. आणि अलीकडच्या काळात ही स्पर्धा एवढी तीव्र झालेली आहे की घराघरातले दोन सख्खे भाऊ वेगवेगळ्या पक्षामध्ये आहेत आणि ते एकमेकांविरोधात एवढी उणीधुणी काढतात की पर्सनल लाईफवर सुद्धा ते येतात. इतकी स्पर्धा तीव्र झालेली आहे. आपण स्पर्धा तीव्र झाले म्हणून याचं समर्थन तर नक्कीच करत नाही, पण राजकारणाने सुद्धा एका गोष्टीचं भान बाळगलं पाहिजे की आपण नेमकं काय करतोय आणि पुढच्या पिढीसमोर काय आदर्श ठेवतोय. मित्रहो, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष सध्या अनंत अडचणीचा सामना करीत आहे. महत्वाचं म्हणजे याच्यात भाजपने कट कारस्थान केलं हे जेवढं सत्य आहे तेवढंच उद्धव ठाकरेने ते करू दिलं हे सुद्धा तितकंच सत्य आहे. मित्रहो, मी अनेक वेळा सांगितलं होतं, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय की वाचाळवीरांनी जनतेमध्ये जाऊन वाचाळपणा करावा, टीव्ही मीडिया समोर नाही. हे मी अनेक वेळा सांगतो आणि इथेच उद्धव ठाकरेंचं गणित चुकत चाललं. शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन ज्यावेळी पार पडला त्यावेळी एक महत्वाचा विषय समोर आला, तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या भाषणाच्या समारोपाच्या वेळी एक भावनिक विधान केलं की तुमची सगळ्यांची जर इच्छा असेल तर मी हे पद सोडायला तयार आहे, पण माझी शिवसेना बुडू देऊ नका. माझ्या विचारांची, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची असलेली शिवसेना, तिची नाव बुडू देऊ नका, तिची होडी बुडू देऊ नका, असा त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता. तर मित्रांनो, त्याने केलेल्या या भावनिक भाषणावर उत्तेजित होऊन सगळा प्रेक्षागृह उभा राहिला आणि त्यांना विनंती करू लागला. पण मित्रांनो, हे भावनिक गोष्टी ज्या असतात त्या काही काळापुरते असतात. सध्या कोणतीही निवडणूक नाही आणि पुढची निवडणूक ज्यावेळी येईल तोपर्यंत ही भावनिकता याच्यातली संपलेली असेल. भावनिकतेच्या जोरावर राजकारण करता येतं, निवडणुका सुद्धा जिंकता येतात, पण अजूनही निवडणुकांना खूप वेळ आहे. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं हे भावनिक आवाहन असेल ते काय आजचं नाही. मध्यंतरी म्हणजे ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळी सुद्धा त्यांनी एक भावनिक आवाहन केलं होतं की मी आता राजकारणातून निवृत्ती पत्करतोय. जसं महाराष्ट्रानं मला सांभाळून घेतलं तसंच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सुद्धा सांभाळून घ्या. मी महाराष्ट्रासाठी त्यांना आता तुमच्या समोर आणतोय, तुमच्या समोर प्रमोट करतोय. तर त्यांना सुद्धा जसा माझ्या चुका पोटात घातल्या तशा त्यांच्या सुद्धा चुका पोटात घाला आणि त्यांना सांभाळून घ्या. हे भावनिक आवाहन आपल्या लक्षात असेलच. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जे आवाहन केलंय ते आजचं पहिलं नव्हतं. याच्यापूर्वी सुद्धा त्यांनी 2 वेळा आवाहन अशी केली होती.
पण अलीकडच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या कितीही चुका असू देत तरी सुद्धा उद्धव ठाकरेंविषयी एक सहानुभूतीची लाट आज अखंड महाराष्ट्रात आहे. पण ती लाट मतामध्ये परिवर्तन होत नाही, कारण शिवसेना जी आहे ती पूर्णपणे पोखरली गेली उद्धव ठाकरेंची. ती पोखरलेली शिवसेना पुन्हा उभी करणं हे महत्त्वाचं आहे. कारण जोपर्यंत तुम्ही जनतेत मिसळत नाही, जनतेमध्ये जात नाही, दौरा करत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी अशाच राहणार. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो मित्रांनो. तुम्हाला आठवत असेल, उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटली, शिंदे गट वेगळा झाला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी शेवटी राजीनामा दिला. त्याने राजीनाम्याच्या वेळी जे पत्रकार परिषद घेतली होती ती तुम्हाला आठवत असेल, अजूनही यूट्यूबवर असेल, ती तुम्ही पाहू शकताय. त्यावेळी त्यांनी इतकं असं भाषण केलं की अनेकांच्या डोळ्यात अश्रू निर्माण झाले आणि ह्यांच्याविषयी राग निर्माण झाला. त्यावेळी जर निवडणुका होतात तर त्याची भली मोठी किंमत भाजपला आणि शिंदे सेनेला भोगावी लागली असती. पण तसं झालं नाही आणि भाजपलाही ते माहिती होतं असं होऊ शकतं, त्यामुळे त्याने लगेचच निवडणुका घेतल्या नाहीत. तुम्हाला मित्रांनो आठवत असेल, त्यानंतर लोकसभा निवडणुका झाल्या आणि महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांनी नुकताच राजीनामा दिलेला होता, कोरोना सुद्धा नुकताच सरला होता. तर त्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी उद्धव ठाकरे यांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. एकेका जिल्ह्यामध्ये, एकेका नाही, 2-2, 3-3 जिल्ह्यामध्ये अशा 2-2, 3-3 सभा घेतल्या. आणि तुम्हाला मी नेहमीच सांगतो, शिवसेना जी आहे, ठाकरेंची शिवसेना, मग त्या ठाकरेंच्या शिवसेनेत एकटे ठाकरे जरी उरले तर त्या शिवसेनेचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगायला लागेल, मान्य करायला लागेल, की त्यांच्याकडे येणारी गर्दी ही ओरिजिनल गर्दी असते, जी ठाकरे ब्रँडलाच मानते. उद्या केवढाही मोठा नेता या उद्धव ठाकरेंच्या गटातून फुटला तरी त्यांची गर्दी कमी होईल, पण ती गर्दी खरी असेल. तुम्हाला माहिती असेल, शिंदे सेनेचा मेळावा असतो, भाजपचा मेळावा असतो, त्यावेळी किती एसटी त्यांच्या इथून सोडण्यात येतात हे तुम्हाला सगळं चांगलं माहिती आहे. ते का मी वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि जर कोणाला असं वाटत असेल की असं काय होत नाही, तुम्ही यापुढचे मेळावे जेव्हा तुमच्याकडे होतील एकनाथ शिंदे यांचे वगैरे वगैरे, त्यावेळी तुम्ही बघा, प्रत्येक तालुक्यातून एसटी सोडलेल्या असतात, महत्त्वाच्या स्पॉटमधून एसटी सोडलेल्या असतात. प्रत्येक पदाधिकाऱ्याला टार्गेट असतं की एवढे कार्यकर्ते आलेच पाहिजे, असे धरून माकून कार्यकर्ते आणलेले असतात. असं शिवसेनेला किंवा मनसेला आणण्याची गरज पडत नाही. मनसेचा हा गणित वेगळा आहे, त्याच्या विषयावर आपण बराच वेळा बोललेलो आहे, त्यामुळे तो फक्त मी एक उदाहरण म्हणून दिलं, गर्दीचा विषय होता म्हणून. उद्धव ठाकरे यांच्याकडे अशी पॉवरफुल जी त्यांचाच एक हा मॉब आहे, तो मॉब कोणी फोडू शकत नाही, तो मॉब त्यांच्याशी एकनिष्ठ आहे. असा मॉब त्यांच्याकडे असताना त्या मॉबचा फक्त सभागृहापुरताच वापर होतोय. पुढे ज्याप्रमाणे त्यांना असा एक कलमी कार्यक्रम द्यायला पाहिजे आणि ज्या पद्धतीनं एक शिवसेना संघटना उभी केली पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे जे ऐरे-गैरे बाहेरून येतील, आता समजा शिंदे सेनेतील एखादा व्यक्ती परत आला तर त्याला त्याच्या पायरीप्रमाणेच ठेवायचं. ज्या पदाधिकाऱ्यांनी कठीण काळात तुमची सोबत केली, तुमच्यासोबत राहिले, त्यांना मोठं करायचं अशावेळी. कारण आज अनेक पक्ष तुम्ही बघताय, अनेक पक्ष जे मोठे झालेले आहेत विशेष करून, त्या पक्षांचा जर वर्तमान काळ पाहिला तर त्यांना आलेला माणूस केवढा मोठा आहे त्याला पद देऊन मोकळे होतात. म्हणजे त्यांची संघटना ही ओरिजिनल विचारधारांची नाहीच आहे. म्हणजे एकनाथ शिंदेची असो किंवा भाजप संघटना असो, त्यांची ओरिजिनल विचारधाराच नाही. मला आठवतं वाजपेयींनी संसदेत केलेलं भाषण, तुम्हाला माहिती असेल, वाजपेयींचं फक्त एका मतासाठी सरकार पडलं होतं. त्यावेळी केलेलं भाषण आज सुद्धा माझ्या स्मरणात आहे. त्यांनी म्हटलं होतं की माझ्या विचारधारेशी प्रतारणा करून जर मला सत्ता ठेवायची असेल तर मला नको ही सत्ता, मला ही सत्ता नको. मी माझ्या विचारांशी प्रामाणिक आहे आणि माझ्या विचारांशी ज्यांना माझे विचार पटतात त्यांनीच मला मतदान करावं. जर माझं सरकार पडलं तर मी सत्तेवरून पायउतार व्हायला आणि आनंदानं पायउतार व्हायला तयार आहे, अशा शब्दात त्यांनी संसदेमध्ये भाषण केलं होतं. आणि त्यांच्या या भाषणाला विरोधकांनी सुद्धा टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला होता, कारण ते विचारांशी प्रामाणिक होते. मला आठवतंय, एक गाणं आहे मराठीत, आता त्या गाण्याचे बोल मला आठवत नाही, पण त्या गाण्याच्या मध्ये कडवं जे आहे त्याच्यामध्ये एक असं वाक्य आहे, सत्तेसाठी नाही त्याने माथा झुकवला. ते गाणं त्यावेळी लागलं होतं
आणि महत्त्वाचं म्हणजे खरोखरच त्यांचं सरकार तिथे पडलं होतं. आणि पण एक होतं, वाजपेयींचं सरकार पडून सुद्धा त्यांची विचारधारा जिंकली होती. आज भाजपचं सध्या उलटं सुरू आहे. उलटी गणितं सुरू आहेत, की त्यांचं सरकार तर तरतंय, पण त्यांची विचारधारा काय तरत नाही. ती कधीच बुडालेली आहे. त्यांची विचारधारेचे नाव कधीच बुडालेले आहे. तर मित्रांनो, ह्या परिस्थितीत भाजप संदर्भात लोकांमध्ये चीड आहे, जरूर चीड आहे. पण ती चीड कॅप्चर करण्यामध्ये उद्धव सेना खूप कमी पडते. तर आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. लोकसभा निवडणुका लागल्या होत्या, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. तर या उद्धव ठाकरेंचा एवढा फायदा महाविकास आघाडीत झाला, की उरलेल्या म्हणजे काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीतले जे इतर 2 घटक पक्ष होते, शरद पवार गट असेल किंवा काँग्रेस असेल, या दोघांना सुद्धा फायदा झाला. आणि तुम्हाला माहिती असेल, भाजपची प्रचंड प्रमाणात पिछाड झाली. महाराष्ट्रात भाजपची प्रचंड प्रमाणात पिछाड झाली. उद्धव ठाकरे गटाला सुद्धा 9 जागाही विजय मिळाला एवढ्या कठीण परिस्थितीत. आणि हे मान्यच करावं लागेल, की शरद पवार गट असेल किंवा काँग्रेस असेल, त्यांना जे यश मिळालं ते सुद्धा त्यांचं वैयक्तिक यश नव्हतं, तर ते उद्धव ठाकरे यांचं यश होतं. कारण त्यावेळी नुकताच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिलेला होता. ज्या परिस्थितीत त्यांनी राजीनामा दिला आणि ज्या प्रमाणात हे ज्या पद्धतीने हे फुटले, त्यामुळे त्यांना फुटीरच म्हटलं जात होतं. तशी त्यांची इमेज झाली होती महाराष्ट्राच्या मनात. त्याचा फायदा आणि सहानुभूतीची लाट फक्त उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच होती जनतेच्या मनात. ना शरद पवार यांच्यासोबत होती, ना काँग्रेसच्या कोणत्या नेत्यासोबत. आणि महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसकडे असा संपूर्ण महाराष्ट्र मान्य करेल असा कोणताच चेहरा सध्या नाही, विलासराव देशमुख गेल्यानंतर. त्यामुळे काँग्रेसनं किती हुशारक्या मारल्या, की आमची स्वतःची वोट बँक आहे, पण ती वोट बँक तुम्हाला जिंकून देऊ शकत नाही. ही सगळी जी हे आहे ते उद्धव ठाकरे गटाचं यश आहे, मान्यच केलंच पाहिजे. तर त्यानंतर ही हवा उद्धव ठाकरे यांच्या डोक्यामध्ये गेली, यशाची हवा. आणि त्यानंतर ते बऱ्याच वेळा गाफीलच होत गेले. ना कधी त्यांनी प्रचार दौरे केले ना काय. परत उद्धव ठाकरे यांच्या काही तब्येतीच्या तक्रारी असतात, तर काही गोष्टी त्यांनी आदित्य ठाकरेंनी स्वतःहून पुढे केल्या पाहिजे. संजय राऊत आहेत, सुषमा अंधारे आहेत, त्यांनी जे रान पेटवायला पाहिजे तर ते केलं नाही. बेस्टचा संप मुंबईमध्ये आहे. आता बेस्ट ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी संघटना आहे बेस्टची. आणि तुम्हाला माहिती असेल की शिवसेनेला मुंबईभर पसरवण्यात हे बेस्टचा खूप मोठा हात आहे. बेस्टमध्ये शिवसेनेची अनेक वर्ष सत्ता होती आणि तिथल्या कामगारांचा एवढा मोठा प्रश्न असताना मुंबईभर ते रान पेटवू शकले असते. कारण बेस्ट ही जी बेस्ट वाहतूक जी आहे, ती बेस्टची वाहतूक मुंबईतील जनसामान्यांची जीवनवाहिनी आहे. जनतेशी संबंधित हा विषय होता, तर तो सुद्धा उचलण्यामध्ये उद्धव सेना कमी पडली. इतर तर विरोधकांचं सोडून त्यांनी सुद्धा काही उचलले नाही. पण उद्धव ठाकरेंशी नाळ जोडलेली आहे बेस्टची, तर त्यांनी या गोष्टीला जागायला पाहिजे होतं. याबद्दल अवाक्षर सुद्धा उद्धव ठाकरेंनी काढलेलं नाही. दुसरं एक महत्त्वाचं कारण सांगायचं झालं तर ज्या प्रमाणात त्यांनी दौरे करायला हवे होते. आता याचा बघा ना, CBSEचं परीक्षेचा घोळ झाला, नीटचे पेपर फुटले, त्याच्या विरोधात ज्या प्रमाणात रान उठवायला पाहिजे होतं त्याचं काही सुद्धा महाराष्ट्रात झालं नाही. महाराष्ट्रात असं काही झालंच नाही, असं चित्र आहे. या सगळ्या गोष्टीवर कोंडीत पकडण्याचं सोडून आत्ता उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचा वर्धापन दिन जेव्हा आला तेव्हा खणखणीत भाषण केलं, भावनिक भाषण केलं. भावनिकतेवर मी तुम्हाला मगाशी म्हटलं निवडणुका जिंकता येतात, पण आता जी भावनिकता आहे ती भावनिकता इतक्या दिवस टिकणारी नाही. त्यामुळे नेहमीच मी पद सोडतो, तुम्ही पदावर कोणालाही बसवा असं म्हणून ते लोकांना मग खोटं वाटतं. जसं आता मनसेची अवस्था बघितलंय तुम्ही, त्याने कितीही काही कोणाविषयी बोललंय तर ते लोक हसतात, सोडून देतात. ते मनात ठेवत नाही किंवा आपल्या डोक्यामध्ये कायमस्वरूपी सेव्ह करून ठेवत नाही. तशी उद्धव ठाकरे गटाची अवस्था होऊ नये, अजूनही संधी आहे, पण त्याच्यासाठी खूप कष्ट करावे लागतील. संघटना बांधणीपासून अगदी संघटनेच्या मुळापाशी येऊन त्याच्यातील पुन्हा एकदा त्याची चाळण करून नवीन संघटना बांधणी केली तर पक्ष अजून सुद्धा मोठा होऊ शकतो. कारण अजून विधानसभा निवडणुकीला 3 वर्ष बाकी आहेत. या 3 वर्षाच्या काळात संघटना मोठी भरारी घेऊ शकते, पण घरात बसून चालणार नाही, जनतेमध्ये मिसळायला पाहिजे. मित्रहो, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि हो, उद्धव ठाकरे यांनी पद सोडण्याची दाखवलेली तयारी, याच्याबद्दल तुमचं मत काय? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.